यंदाच्या हंगामात बीज प्रक्रिया केल्याशिवाय कोणतीच पेरणी करायची नाहीये. बी बियाणं म्हणजे शेतीचं मूलभूत आधारस्तंभ आणि बीज प्रक्रिया म्हणजे शेतीची पहिली पायरी. ही बीज प्रक्रिया नक्की करायची कशी? तर आपल्याकडे 2 बिजोरीच्या आहेत. एक म्हणजे तृणधान्यासाठी भात, गहू, मका, ज्वारी, बाजरी यांसारख्या बियाण्यांसाठी लागणारं बिजोरीच आणि दुसरं म्हणजे तेलवर्गीय आणि डाळवर्गीय बियाण्यांसाठी म्हणजेच सोयाबीन, भुईमूग, तूर, मूग यांसारख्या बियाण्यांसाठी लागणारं बिजोरीच. बीज प्रक्रिया करताना बिजोरीच बरोबर RPS 76 चा वापर केल्यास अधिक परिणामकारक रिझल्ट मिळतात. इथे आपण 1 किलो मक्याचे बियाणे घेतले आहे. याला आपण 15 ml बिजोरीच व 15 ml RPS 76 हलक्या हाताने चोळून घेऊयात आणि आता हे बियाणे 10 ते 15 मिनिटं सावलीमध्ये सुकवून नंतर त्याचा उपयोग पेरणीसाठी करूया. शेतकरी दादा, या एवढ्याशा बिजोरीचे अनेक फायदे आहेत बरं का. बियाण्यांमध्ये काय काय बदल होतात, लांब सशक्त मुळे, रुंद पाने कशी निघतात हे तर आपण पाहत आहोतच. पिकांची जैविक अजैविक ताण सहन करण्याची क्षमता वाढवते. त्याचबरोबर बिजोरीचा वापर केल्याने बियाण्यांद्वारे व मातीद्वारे पसरणाऱ्या रोगांचं नियंत्रण केलं जातं. बियाण्यांची उगवण क्षमता वाढते. उगवून आलेल्या पिकाला संतुलित अन्नद्रव्याचा पुरवठा करण्याचे काम आपले बिजोरीच करते. तर 250 ml बिजोरीच 1 एकरसाठी शिफारस केलेल्या बियाण्याला हलक्या हाताने चोळायचे किंवा हातपंपाने फवारणी करायची. बिजोरीचने बीज प्रक्रिया हा अगदी उत्तम पर्याय आहे.